आपल्यासाठी ते महत्वाचं आहे. फक्त दोन गोष्टी म्हणजेच काय, यांना मिळालेला तो 25वा तिथला नागरी पुरस्कार आणि भारताचे आणि त्या देशासोबत कसे संबंध आहे याचा त्याचा कुठे उपयोग होऊ शकतो आपल्याला, ते एक सर्वात महत्वाचं आहे. म्हणजेच पुढे बघा की यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी, बघा हे बघा, त्रिनाद आणि टोबॅगो. आता हे जगाच्या नकाशावरती कुठे आलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे बघा, अटलांटिक महासागर, ठीक आहे, आणि कॅरिबियन सी. ह्या दोन्हीच्या मध्ये, बरं, अटलांटिक महासागर आणि कॅरिबियन सी ह्या दोघांच्या मध्ये एक बेटाच्या स्वरूपामध्ये आलेला असतात. म्हणून म्हणजे दक्षिण जो अमेरिका आहे आशिया खंडाच्या, हे जवळ आलेलं आहे. हे दोन्ही बेट जर बघितलं तर दोन्ही बेट दक्षिण अमेरिकेच्या खंडाजवळ आलेले आहे. त्यासोबतच बघा, त्रिनिदाद हे बेट जर म्हटलं आपण तर हे खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे, बरोबर आहे. याचे स्वरूप मोठे आलेलं आहे आणि हे एकदम छोटे बेट आलेलं आहे, ठीक आहे. हे एक छोटे बेट आलेले आहे, बरं. हे मोठं बेट आहे आणि छोटं बेट क्षेत्रफळाने सुद्धा लक्षात घ्या. तर दोन्ही बेट जर म्हटलं आपण क्षेत्रफळाने, तर त्याच ठिकाणी तुम्हाला हे बेटचं क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ तुम्हाला येतंय 4800 चौरस किलोमीटर. या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे. त्यासोबतच लक्षात घ्यायचं, जर समजा हे बेट म्हटलं तर खूप लहान आहे, बरोबर. हे त्रिनिदाद, म्हणजे हे त्रिनिदाद जे नाव देण्यात आलेलं आहे तर ह्या बेटाला आलेलं आहे, आणि टोबॅगो हे उत्तरेला गेलेलं बेट आहे वरती, बरोबर. यासोबतच लक्षात घ्या की यांनी काय म्हटलेलं आहे, हे बेट जे आहे छोटे, मग याचं क्षेत्रफळ किती असेल, छोटे असून किती, तर याचं क्षेत्रफळ तुम्हाला 300 किलोमीटर दिलेलं आहे फक्त, सॉरी 300 चौरस किलोमीटर, 300 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आलेलं आहे, ठीक आहे. यासोबतच बघायचं तर दोन्ही बेट, आता हे बघा, हे दोन्ही बेट कधीपासून स्वतंत्र आलेले आहेत. मग हे दोन्ही बेटांना स्वातंत्र्य मिळालं ते कधीपासून आपण म्हणू शकतो, तर लक्षात घ्या 1900, ठीक आहे, 1962 ला यांना स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य मिळालं कोणत्या देशाकडून, तर UK, ठीक आहे, युनायटेड किंगडम या देशांकडून त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं. आणि यांनी मिळून त्यांनी सोबतच काय केलं, युनायटेड नेशनचं सदस्यत्व सुद्धा मिळालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे याच दिनाने युएनचं, युनायटेड नेशन्सचं यांनी सदस्यत्व सुद्धा मिळालेलं आहे. यांनी 1976 ला यांनी एक स्वतंत्र म्हणजे प्रजासत्ताक देश म्हणून त्यांना मिळालेला दर्जा आहे, ठीक आहे. यांनी प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला स्वतःचा देश, त्याचा हा एक येतो. त्यामुळे तसं तुम्हाला राजधानी जर म्हटलं तुम्हाला, तर पोर्ट ऑफ स्पेन येतं या ठिकाणी. राजधानी पोर्ट ऑफ स्पेन, ठीक आहे, हे त्यामध्ये आलेलं. पोर्ट ऑफ स्पेन हे राजधानी आलेली आहे. तसंच लक्षात घ्यायचं की या ठिकाणचं वातावरण जे आहे, हवामान आलेलं आहे, ते हवामान हे उष्णकटिबंधीय हवामान आहे, ठीक आहे, उष्णकटिबंधीय. त्याच्यामुळे हे आपल्याला एक महत्वाचं आहे की या